यस. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण चर्चा करतो इयत्ता 6वी नवीन अभ्यासक्रम मराठी बालभारती चौथा पाठ, ज्याचं नाव आहे अनुभवांच्या खाणी. तर या पाठाचा आपण स्वाध्याय त्यावरचे प्रश्नांची उत्तर आज आपण पाहतोय. तर जाऊयात पटकन पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर बघा, या ठिकाणी सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा, पहिले काही प्रश्न आहे आम्हाला हे समजले, त्याच्यामध्ये का ते लिहा. घरी येताना सौरभचा चेहरा फुललेला होता. आपल्याला माहिती आहे का फुलला होता, कारण त्याचा परीक्षेमध्ये पहिला नंबर आला होता. कुठला बाबा? म्हणी आणि वाक्प्रचार या विषयावर आधारित स्पर्धेमध्ये त्याचा प्रथम क्रमांक आला होता. तर स्क्रीनशॉट तुम्ही मारू शकता, मी बाजूला होतोय. हा जो प्रश्न आहे, सौरभ घरी आला तेव्हा त्याची आई घरी नव्हती, कारण ती कुठे गेली होती? शेजारच्या राधा काकूंकडे आई गेली होती. तिसरा प्रश्न आहे, सौरभच्या शाळेने एक उपक्रम घेतला का? कारण लेखक आपल्या भेटीला या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना भाषेची माहिती मिळावी आणि म्हणी व वाक्प्रचार यांचे, बरं का, म्हणी आणि वाक्प्रचार यांचे महत्त्व समजावे हा उद्देश होता. ओके, त्यामुळे हा उपक्रम घेतला होता. पुढचा, आजी चकित होऊन सौरभकडे पाहत राहिली, कारण सौरभ न थांबता धडाधड म्हणींवर म्हणी सांगत होता. बरोबर, सौरभ न सांगता धडाधड म्हणींवरती म्हणी सांगत होता, त्यामुळे मित्रांनो आजी चकित होऊन त्याच्याकडे बघत होती. तर ही पहिला जो प्रश्न आहे, का ते लिहा, त्यावरची त्याची ही उत्तर आहेत. आता आपण पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न बघा, कोण ते लिहा. राधा काकूंकडे कोण गेली? सौरभची आई गेली होती. बरोबर. म्हणी व वाक्प्रचार या पुस्तकाचे लेखक कोण? डॉक्टर अरुण जोशी. धडाधड म्हणी सांगणारा सौरभ होता आणि सौरभकडे कौतुकाने पाहणारी कोण होती? आजी होती. तर एकदम सोपं आहे मित्रांनो, अतिशय सोपी प्रश्नांची उत्तर आहेत कोणते लिहामध्ये. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 2-3 वाक्यात उत्तरे लिहा. बरं, म्हणींवर आधारित स्पर्धेची अट कोणती होती? बघा, स्पर्धेची अट काय होती? कुठल्याही आपल्या अवयवावर आधारित म्हणी म्हणायच्या. या स्पर्धेची अट अशी होती की स्पर्धकांनी केवळ अशाच म्हणी सांगायच्या होत्या ज्यामध्ये मानवी शरीराच्या कोणत्याही अवयवाचा उल्लेख असेल, ही अट होती. ही स्पर्धा मी आजीमुळे जिंकलो असे सौरभ का म्हणाला? याचं कारण काय? आजी, बघा, आजी रोजच्या रोज बोलण्यामध्ये, आजी काय करायची? दररोजच्या बोलण्यामध्ये म्हणींचा वापर करायची आणि त्या म्हणींचा वापर करत असताना त्या म्हणी सौरभ ऐकायचा आणि ऐकल्यानंतर काही म्हणींचा अर्थ त्यांना समजायचा नाही. मग ज्या म्हणींचा अर्थ त्याला समजायचा नाही, तो काय करायचा? काही पुस्तकांमध्ये किंवा संगणकावर त्या म्हणींचा अर्थ शोधायचा प्रयत्न करायचा आणि आजीच्या नकळत ह्या म्हणी तो लिहून ठेवायचा एका वहीमध्ये आणि त्यामुळे त्याच्या म्हणी सगळ्या पाठ झाल्या होत्या. ओके, आजी आपल्या रोजच्या बोलण्यात नकळत अनेक म्हणी वापरत असे. सौरभने त्या म्हणी आपल्या वहीमध्ये नित्य नियमाने लिहून ठेवल्या होत्या आणि त्यामुळे त्याच्या अनेक म्हणी तोंडपाठ झाल्या होत्या, म्हणून तो असे म्हणाला. ओके, पुढे, म्हणी व वाक्प्रचार यांची वैशिष्ट्ये कुठली? बघा, म्हणी आणि वाक्प्रचार या कमीत कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त अर्थ सांगतात. तर म्हणी कमी शब्दात मोठा आशय व्यक्त करतात. त्या अनुभवांच्या खाणी असून सर्वसामान्य विचार चटकदार पद्धतीने मांडता येतात. म्हणींमुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होते आणि आपले बोलणे अधिक प्रभावशाली होते. तर अशा पद्धतीने मित्रांनो या प्रश्नाची उत्तर तुम्ही लिहू शकताय. याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकताय. मी बाजूला झालोय. आता आपण पुढचा प्रश्न बघूयात. पुढे बघा, पुढचा प्रश्न लिहिते होऊयात. बघा, या पाठातील प्रसंगावरून तुमच्या शब्दात कथा तयार करा. मित्रांनो, तुम्हाला एक कथा तयार करायची. पाठातला जो प्रसंग आहे त्याच्यावरून तुम्हाला गोष्ट किंवा कथा तयार करायची. मी इथे एक कथा तयार केली, हे तुम्ही बघू शकताय की आजीच्या म्हणी आणि सौरभचे यश असं एक शीर्षक देऊन. एका दुपारी सौरभ शाळेतून घरी आला तेव्हा त्याचा चेहरा आनंदाने एखाद्या फुलासारखा फुललेला होता. त्याने उत्साहाने आपले दप्तर सोफ्यावर टाकले आणि तो जोरात ओरडला, आजी, आज एक मोठी गोष्ट घडली. त्याची आई घरी नव्हती, ती शेजारच्या राधा काकूंकडे गेली होती. सौरभचा आनंद पाहून आजीला वाटले की त्याला नक्कीच काहीतरी बक्षीस मिळाले असणार. सौरभने दप्तरातून डॉक्टर अरुण जोशी यांचे म्हणी आणि वाक्प्रचार हे पुस्तक आणि आपले प्रथम क्रमांकाचे प्रमाणपत्र अभिमानाने बाहेर काढले. त्याने आजीला सांगितले की त्याच्या शाळेत लेखक आपल्या भेटीला या उपक्रमाअंतर्गत प्रसिद्ध लेखक डॉक्टर अरुण जोशी आले होते. त्या निमित्ताने शाळेत एक अनोखी स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेची अट अशी होती की स्पर्धकांनी अशाच म्हणी सांगायच्या होत्या ज्यामध्ये मानवी शरीराच्या कोणत्या ना कोणत्या अवयवाचा उल्लेख असेल. आता ही कथा पुढे बघा, इथं पूर्ण होते. ही कथा जी आहे ती लिहून घ्या, याचा स्क्रीनशॉट वगैरे मारून घ्या व्यवस्थित, कारण मी आता सांगत बसत नाही. म्हणजे तुम्हाला हा पाठ व्यवस्थित वाचायचा आहे आणि तो पाठ वाचून आपल्याला अशा प्रकारे इथं ही कथा पूर्ण करायची आहे. ठीक आहे, ही कथा तुम्ही आता लिहू शकताय. पुढचा मुद्दा बघा, पारंपरिक म्हणी व त्या संदर्भात प्रचलित कथा
याविषयी शिक्षकांसोबत व पालकांसोबत तुम्हाला चर्चा करायची. इथं काय उत्तर लिहायची आवश्यकता नाही. तुम्हाला शिक्षक आणि पालक यांच्यासोबत चर्चा करायची आहे. शाळेत तुमचे शिक्षक तुमच्यासोबत चर्चा करतील. पुढे बघा, पुढचा मुद्दा आहे. आता इथे बघा, इथे तुम्हाला काय करायचंय, चौकोनात काही म्हणी लपल्या आहेत. तर चौकोनातील म्हणी शोधा आणि अर्थ माहिती करून घ्या. बघा, इकडे आड तिकडे विहीर. इकडे आड तिकडे विहीर कुठं दिसतंय का तुम्हाला? बघा, इकडे आड तिकडे विहीर. बघा, इथं ही म्हण तुम्हाला भेटते, इकडे आड तिकडे विहीर. दुसरी कुठली बाबा? आयत्या बिळावर नागोबा. आता आयत्या बिळावर नागोबा कुठे गेला? बघा, इथं आयत्या बिळावर नागोबा ऑलरेडी आहे. कोल्हा काकडीला राजी. कोल्हा काकडीला राजी पण आहे. कर नाही त्याला डर कशाला? आता कर नाही त्याला डर कशाला कुठं दिसतोय का? क शोधा पाहिला. कर भेटला की विषय संपला. बघा, कर नाही त्याला डर कशाला? बघा इथे, कर नाही त्याला डर कशाला, हा इथं भेटला तुम्हाला. झाला पुढे. बैल गेला झोपा केला. आता बैल कुठे? बघा, बैल बैल गेला झोपा केला. बघा, बैल गेला झोपा केला. इथं तुम्हाला एवढ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला मिळतोय, बैल गेला झोपा केला. ओके, किंवा बैल गेला झोपा केला, किंवा तुम्ही याला असं सुद्धा करू शकताय, बैल गेला झोपा केला, असं सुद्धा याला तुम्ही करू शकताय. झाला, इथं एक आहे. पुढचं, हपापाचा माल गपापा. हपापाचा माल गपापा कुठे? आता बाकी मी काय खोडतो म्हणजे जास्त गिचमिड नको व्हायला. हपापाचा माल गपापा, हे बघा, हपापाचा माल गपापा, इथं तुम्हाला ही म्हण दिसते. पुढे, नावडतीचे मीठ आळणी. नावडतीचे मीठ आळणी, बघा इथे, नावडतीचे मीठ आळणी, इथे तुम्हाला ही म्हण मिळते. पुढे, गाव करी ते राव ना करी. आता गाव करी ते राव ना करी. आता गाव कुठं दिसतोय? गाव करी ते राव ना, गाव करी. बघा, गाव करी ते राव, ते रावे न करी, रावे न करी. गाव करी ते राव न करी. आपल्या गाव करी ते राव, हा बघा इथं, गाव करी ते राव न करी असं येतं. बघा, गाव करी ते राव न करी, अशा प्रकारे इथे ही म्हण तुम्हाला दिसेल. अति तेथे माती. आता हा अजून एक राहिलं बरं का, करावे तसे भरावे. करावे तसे भरावे कुठं दिसतोय का? करावे तसे भरावे. करावे तसे, बघा, करावे तसे भरावे इथं दिसते, करावे तसे भरावे. अति तेथे माती. अति तेथे माती. बघा, अति तेथे माती, अशा प्रकारे इथं अति तेथे माती आहे. बाप तसा बेटा. बाप तसा बेटा. बाप कुठं शब्द दिसतोय का? बाप तसा बेटा. मगाशी मी शोधला होता. बाप तसा बेटा, बाप्पा झाला बरं का, बाप तसा बेटा. या ठिकाणी बाप तसा बेटा, बाप तसा बेटा कुठे दिसतोय का? बघा, तुम्हाला दिसतंय का? दिसतंय का? शोधा 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 शोधा. मिळेल 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 मिळेल. कभी कभी आता हे बाकी जरा मी जरा रफ करतो. आपण आता काय शोधू? आपल्याला बाप तसा बेटा आणि गर्वाचे घर खाली, हे दोन आपल्याला राहिलेले आहेत. बाप तसा बेटा, ब कुठं दिसतोय? बाप तसा बेटा. बघा इथं बाप तसा बेटा झाला, इथं आहे बघा लपलेला. त्याच्यानंतर गर्वाचे घर खाली. आता गर्वाचे घर खाली, ग कुठं दिसतोय का? गर्वाचे घर खाली. शोधा शोधा. मिळेल मिळेल. ढूंढने से तो भगवान भी मिलता है, ये क्या है बाबा? गर्वाचे घर खाली. ग ग ग ग ग ग ग ग ग. गर्वाचे घर खाली. बघा, चे, हा चे आहे, गर्वाचे घर खाली. बघा, ई जा व व व, आपण ग शोधू बरं का, ग शोधू. ग कुठे भेटतो का? इथं नाही, इथं नाही, इथं नाही, इथं पण नाही, इथं 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 व व व व व, ड ह प प प ड, ग. ग आहे पण इथं गर्व नाहीये. ग आहे इथे पण गर्वाचे घर खाली आपल्याकडे. ग ग ग ग ग कुठे येतं? ग ग ग ग ग ग ग ग ग ग. हा इथं, हा बघा इथे गर्वाचे घर खाली, इथे आला, शेवटी आला गर्वाचे घर खाली. तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी शोधता येतील. तर त्या शोधायच्यात व्यवस्थित, तुम्ही शोधा सगळ्या म्हणी ज्या आहेत त्या व्यवस्थित शोधा. ठीक आहे, झालं. पुढचा बघा मुद्दा, पाठात आलेल्या म्हणींचा अर्थ समजून घ्या व वाक्यात उपयोग करा. पहिली काय? आपला हात जगन्नाथ. बघा, आपल्याला याचा आपला हात जगन्नाथ म्हणजे काय? आपलं काम आपणच केलं पाहिजे. म्हणजे बघा, कोणावरही अवलंबून न राहता स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेवावा, कारण आपला हात जगन्नाथ. एका हाताने टाळी वाजत नाही. म्हणजे एखादी भांडणं झाली तर एकाची चूक नसते, दोन्ही बाजूनी चूक असू शकते. म्हणून भांडण होण्यासाठी दोन्ही बाजूंची चूक असते, एका हाताने टाळी वाजत नाही. हातच्या कंकणाला आरसा कशाला? म्हणजे त्याच्या यशाचा पुरावा सर्वांसमोर आहे, बरोबर. मग हातच्या कंकणाला आरसा कशाला? मग अजून कशाला एवढं प्रूफ करून दाखवायचं आहे? हात दाखवून अवलक्षण, म्हणजे काय काय लोक काय करतात? लोकांना कामाला लावतात, म्हणतात हे कर ते कर, हे असं केलं पाहिजे, ते तसं केलं पाहिजे, पण स्वतः काय करत नाही. मग काय बाबा, इथं काम न करता फक्त सूचना देणाऱ्यांना लोक हात दाखवून अवलक्षण म्हणतात. पुढे, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारे. तर या ठिकाणी इथं सगळ्या म्हणी वगैरे तुम्हाला त्यांचे अर्थ तुम्हाला दिसतात, ज्या पुस्तकामध्ये आहेत. याचा तुम्ही स्क्रीनशॉट मारा आणि ही उत्तरं तुम्ही लिहून घ्या. पुढचा मुद्दा बघा, पुढचा पॉइंट या ठिकाणी आहे समानार्थी शब्द. शाळेला समानार्थी शब्द काय? विद्यालय.
विद्यालय आपण लिहू शकतो. पुढे घरला काय बाबा सदन, सदन. हातला काय बाबा कर असं येऊ शकतं. आता इथे बघा चौथा प्रश्न आहे. हात व हस्ते, हस्त हे एकाच अर्थाचे शब्द आहेत. खालील शब्दात हात व हस्त लपलेले आहेत. ते शब्द वाचा व त्यांचे अर्थ समजून घ्या. असे इतर अवयवांवर आधारित शब्द शोधा. जसे की हातोडा हात आलं, हातकंकण, हातकडी, हस्तक्षेप, हस्तकला, हातमोजे, हस्तरेषा, हस्ताक्षर, हातखंडा, हस्तलिखित, हस्तांदोलन, हस्तगत, हातशिलाई, हस्तमुद्रा, हातचालाखी. इथं सगळीकडे हात आलाय बरोबर किंवा कर आलेला आहे. आता तसंच इथं काही आपण इतर शब्द सुद्धा तयार केलेत. मुखावरून मुखपृष्ठ, मुखवटा, मुखोद्गत, मुखद्वार, नेत्रवरून नेत्रदान, नेत्रतज्ञ. तर तुम्ही अशा प्रकारे हे शब्द तुम्ही लिहू शकताय की जसे इथं हातापासून तयार झाले तसे इथं पायापासून पदस्पर्श, कानापासून कर्ण म्हणजे कर्णफूल, कर्णमधुर, नाकापासून नाकपुडी किंवा नासिका पुड्या आपण म्हणू शकतो. दात किंवा दंतपासून दंतमंजन, दंतवैद्य, दंतपक्ती, जीभ किंवा जिव्हा, जिव्हापासून जिव्हाळा, जिव्हाग्रह, पोट आणि उदरपासून उदरनिर्वाह, उदररोग किंवा उदरशूल असे काही अर्थ या ठिकाणी आपल्याला मिळू शकतात. चला पुढचा प्रश्न. इथे काय दिले आपल्याला, पाठात आलेल्या म्हणींव्यतिरिक्त मानवी अवयवावर आधारित इतर म्हणी ज्या आहेत त्या तुम्ही त्यांचा संग्रह करा. तर इथे काही म्हणी आहेत. नाकापेक्षा मोती जड, नाक आला. डोळ्यात अंजन घालणे, डोळे असून आंधळा. तोंड दाबून बुक्क्यांचा मार, जिभेवर साखर. आता डोळ्यात अंजन घालणे म्हणजे हे जरा कदाचित ही एक वाक्प्रचार झाला, म्हण नाही तर हे वाक्प्रचार आहे. त्याच्यानंतर पाय जमिनीवर नसणे, हा पण एक मला वाटतं वाक्प्रचारच आहे, म्हण नाहीये. डोके आहे तर टोपी हजार. बोट दिले की हात पकडतो आणि दात आहेत तर चणे नाहीत आणि चणे आहेत तर दात नाहीत. तर अशा पद्धतीने मित्रांनो फक्त हे 2 वाक्प्रचार सोडले तर बाकी सगळ्या म्हणी आहेत. तर अशा पद्धतीने आपण हा प्रश्न स्फूर्तीतून समजून घेऊ शकतो. चला पुढचा मुद्दा, पुढचा पॉइंट आहे इथे बघा. आता आपण काही गोष्टी समजून घेऊयात. सतत वापरात येणारी छोटी छोटी अर्थपूर्ण वाक्य म्हणजे म्हणी. म्हण म्हणजे काय हे आपण समजून घेतलं. आता या प्रकरणावर आपण डिटेलमध्ये ऑलरेडी मागच्या व्हिडिओमध्ये चर्चा केलेली आहे. तर इथं प्रत्येक म्हणीमागे एक मोठा अर्थ दडलेला असतो, त्यातून आपल्याला बोध होतो. म्हण म्हणजे लक्षात ठेवण्यास योग्य असे ज्ञानवचन. म्हणींमुळे मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग बोलताना व लिहिताना होत असतो. म्हणींमुळे आपले बोलणे अधिक प्रभावशील होते. म्हणजे म्हणी म्हणजे छोट्या छोट्या म्हणींमधून आपण एक मोठा अर्थ देत असतो. म्हणींमुळे आपल्याला एखादा अर्थ एखादी कन्सेप्ट, एखादी संकल्पना समजून सांगायला खूप सोपं जातं. आणि या म्हणी ज्या आहेत छोटी छोटी वाक्य असतात पण ते अर्थपूर्ण असतात. या म्हणींचा उपयोग म्हणींचा जर विचार केला तर ती छोटी वाक्य असतात. त्याच्यातून एक मोठा आशय असलेले असतात. त्याच्यात स्वतंत्र अर्थ असतो. बोधप्रद वाक्य असतं, मनोरंजक वाक्य असतं, चटकदार असतं, सर्वसामान्य विचार असतो आणि अनुभवांची खाण असते. तर म्हण काय काय असते, तर म्हण एवढ्या सगळ्या गोष्टी असते. त्याच्यानंतर इथं काही प्रश्नाचं उत्तर वगैरे नाही, निवडक काही म्हणे आणि त्याचे अर्थ दिलेत. जसं की करावे तसे भरावे, आपण जसं करतो तसंच आपल्याला शेवटी भोगावं लागतं. नाचता येईना अंगण वाकडे, ही एक मनोरंजक म्हण आहे. आपल्याला नाचता येत नसेल तर आपण म्हणतो की अंगणच वाकडे आहे. म्हणून मला एखादी गोष्ट येत नसेल, उदाहरणार्थ लिहिता येत नसेल तर आपण म्हणतो की पेन खराब आहे, अक्षर नीट येत नसेल तर, असं आपण म्हणतो. म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट येत नसेल तर आपण म्हणतो मला येते, पण इतर गोष्टींना आपण दोष देत असतो आजूबाजूच्या परिसरातील. तर हे काही निवडक म्हणींचे अर्थ आहेत. इथं बघा एक प्रश्न आहे की म्हणींचा अचूक अर्थ मला सांगायचा आहे. जसं की घरोघरी मातीच्या चुली, तर सर्वांच्या घरात मातीची चूल असा येत नाही अर्थ, किंवा मातीची चूल वापरणे योग्य असते असा पण येत नाही. तर सर्वत्र सारखी परिस्थिती हा एक अर्थ येतो. हा उत्तर बरोबर आहे. थेंब थेंब तळे साचे, म्हणजे थेंब थेंब पाणी साचून तळे भरते हा डायरेक्ट अर्थ झाला, पण याचा अर्थ तसा येत नाही. थोडी बचत केल्याने कालांतराने मोठा साठा होतो, हा ई जो ऑप्शन आहे तो त्याचा करेक्ट असणार आहे. तर अशा पद्धतीने आपण ही 2 प्रश्नांची उत्तरं आपण सांगू शकतो. पुढचा मुद्दा या ठिकाणी एवढंच आहे. तर आपण हा स्वाध्याय जो आहे तो आपण बघितलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 5वं जे प्रकरण आहे त्याचा एक 5वी कविता आहे आपल्याकडं, प्रकाश यात्री. तर ती कविता आपण समजून घेऊ आणि त्याच्यावरचा स्वाध्याय समजून घेऊयात. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण हा जो पाठ आहे अनुभवांच्या खाणी, हा पूर्ण डिटेलमध्ये व्यवस्थित बघितलेला आहे. तो जरा एकदा तुम्ही बघून घ्या. तर आज आपण ही सगळी प्रश्न उत्तरे बघितलेली आहे. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल आपल्या चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. बाय मित्रांनो, धन्यवाद सर्वांना.